एक मिनिट सगळ्यांचं ऐकून घेऊ। हा, ब्रेक नंतर आता मी वंचितला वेळ देतोय, कारण ब्रेक पूर्वी शेतकरी आणि त्याचबरोबर इतर मुद्द्यांवर त्यांना आणखीन काही त्यांची भूमिका मांडायची। बोला। ही सरकार शेतकऱ्याला गुमराह करत आहे। त्यांना शेतकऱ्याला 2000 रुपये म्हणजे भीक, ही स्वरूपात 2000 रुपये भीक देत आहे, परंतु तो शेतकरी खचलेला नसतो। तो दुसरा मुद्दा असा आहे की या देशामध्ये ज्या भारत सरकारने इथे गाव पातळीचा जो मुलगा आहे तो कमजोर परिस्थितीत होता, सामान्य कुटुंबातला होता, तो कुठेतरी पोलीस भरती, आर्मी भरती, इंडियन आर्मी मध्ये जायचं त्याचं स्वप्न होतं, परंतु या सरकारने काय केलं, अग्निवीर जशी योजना आणली। अग्निवीर हे 4 वर्षाचे असतो, बरोबर आहे, त्याच्यानंतर तो पोरगा वापस आला, त्याला शहीदाचा दर्जा पण नाही। नुकतेच रामलल्ला आपण अयोध्येत स्थापित केले, रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाय पर वचन न जाई, असं खरं तर मर्यादा पुरुषोत्तम असणं हे राजकारण्याने असावं, लोकप्रतिनिधींनी असावं क्रमप्राप्त आहे। पण आज रामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीचा हवा तसा पर्यटनाच्या दृष्टीने विकास होऊ शकलेला नाही। मला असं वाटतं आता या क्षणाला मर्यादा पुरुषोत्तम देखील ऐकत असतील, म्हणून मला थेट भाजपला प्रश्न विचारायचा आहे की देवेंद्र भाऊंनी कायम असं म्हटलं, गडकरींनी असं म्हटलं की इथं थेट हेलिकॉप्टर उतरू, पर्यटनाच्या दृष्टीने विकास करू, पण झालं का? पर्यटनाच्या बाबतीत विकास करण्याचा प्रामाणिक धोरण आमच्या सरकारने आखला आहे, पण मध्यंतरी ते 2.5 वर्ष जे उद्धव ठाकरे साहेबांनी जे घालवले त्याच्यामुळे हे काय कारण असू शकत नाही, यापूर्वी सरकार होतं। ऐकून घ्या एक मिनिट 150 कोटी रुपये देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना 150 कोटी रुपयाचा रामटेकच्या विकासाचा आराखडा आमच्या सरकारने मंजूर केला आणि मोठ्या प्रमाणात काम सुरू आहे आणि आमच्या हातात एकदम जादूची कांडी नाही। यांनी 65 वर्ष या सत्तेच्या मलिदा खायचा, 65-70 वर्ष यांनी सत्तेचा मलिदा खायचा आणि आम्हाला 5-10 वर्षात विकास करायचा। पण मला सांगा दादा ऐका, मी इथला स्थानिक आहे, मी इथला तरुण आहे, मी जर इथे राहतो पण नोकरीसाठी मला शहराच्या बाहेर जावं लागतं, पुण्या मुंबईला जावं लागतं, पण पर्यटनाच्या दृष्टीने मला इथेच रोजगार मिळाला, असं का होऊ शकलं नाही? पर्यटनाच्या बाबतीत रोजगार निर्मिती करण्याचा एक विकासाचा आराखडा आमचे या ठिकाणचे आशिष जयस्वाल साहेब, आमचे मल्लिकार्जुनजी रेड्डी साहेब यांनी तयार केलेला आहे। आता एकदम सर्व काही अलबेल होणार नाही आणि मोठ्या प्रमाणात आता होईल म्हणतात। या ठिकाणी साहेबांनी म्हटलं की उद्धव साहेब ठाकरे तसेच काँग्रेस सरकार ज्यावेळेस होती त्यावेळेस संपूर्ण देशामध्ये कोरोनाच्या संकट पूर्ण मला एक सांगा, पर्यटनाचा विकास होऊ शकला नाही, जबाबदार कोण? त्याचे जबाबदार बीजेपी सरकार आहे, कारण की याच्या 5 वर्षाच्या अगोदर पूर्णपणे बीजेपीची सरकार होती, त्यावेळेस यांनी कोणत्याही पद्धतीचा विकास केला नाही। रामटेक तीर्थक्षेत्र विकास आराखड्यावर भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना शिंदे गटाला बोलायचे अधिकार नाही। याचं कारण असं आहे की कारण 5 वर्षामध्ये हे रामटेक तीर्थक्षेत्र विकास आराखडा पूर्ण करू शकले नाही। काँग्रेसनी घोषित केलेला तीर्थक्षेत्र नागपूर ताजुद्दीन बाबाचा तीर्थक्षेत्र विकास आराखडा त्यांनी पूर्ण केला, कोराडीचा पूर्ण झाला, रामटेकचा का होऊ शकला नाही हे इथल्या स्थानिक आमदाराच्या, सत्ताधारी पक्षाच्या आमदाराच्या फेलीवर आहे, खासदाराच्या का होऊ शकलं नाही? कोण जबाबदार आहे? याला जबाबदार आहे इथले स्थानिक आमदार आणि इथले स्थानिक खासदार। कालिदास स्मारकाची जी हालत आहे, आज 1 नंबरचा रामटेक, रामाच्या नावाने रामटेकची ओळख आहे, त्या रामाच्या मंदिराची काय अवस्था आहे? साधारण महिलांना जर बाहेर उघड्यावर जावं लागतं ही परिस्थिती आहे। रामटेक मध्ये जेव्हा रामाचं अस्तित्व आहे, परंतु इथं आज या रामटेकच्या भूमीमध्ये मनसर मध्ये बुद्धाचे उत्खनन झाला, आजही तो इतिहास सांगितला जात नाही। शेवट जाता एक मिनिट ऐका, मला वेळ संपला, माझ्याकडचा वेळ। मला सांगा, मनमोहन सिंह साहब 10 साल सरकार चलाए इन्होंने, जब देश की हालत क्या थी? साले हमारे सैनिकों के गर्दन काट के ले जाते थे। बताओ, ये जो चुनाव है ये नाली रास्ते का नहीं है, ये देश के अस्मिता का चुनाव है ये, और इसमें आपकी पर्यटनाचा मुद्दा पूर्ण करू आणि आपण शो या ठिकाणी वेळ आपली संपलेली आहे, पण मला जाता मला सांगा, टाइम बाउंड सिच्युएशन मध्ये ठरलेल्या कालावधीत पर्यटन स्थळ म्हणून रामटेक केव्हापर्यंत उदयास येणार आहे? रामटेकचा विकास आराखडा, रामटेकच्या विकासाची ब्लूप्रिंट आमची तयार आहे आणि
आगामी काळात पुन्हा एकदा मोदीजीचं सरकार येणार आहे आणि मोदीजीच्या सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात या भागाचा पर्यटन विकास होऊन रोजगाराच्या संधी निर्माण होईल. पण हे लढाई या देशाच्या स्वाभिमानाची लढाई आहे, ह्या देशाच्या संस्कृतीची लढाई आहे. आम्ही अभिनंदनला वापस आणलं. आमच्या इथे एक मिनिट थोडक्यात आमच्या इथे एक पुलवामा झाला तर आम्ही बालाकोट मध्ये घुसून आम्ही पाकिस्तानची धज्जी लावली. आमच्या इथे एक अभिनंदनला वापस आणला आणि हिंदुस्थानाकडे कोणी वाईट नजरेनं पाहू शकत नाही अशी मोदीजींनी या ठिकाणी ताकद निर्माण नाही, माझ्या देशाकडे कोणीच वाईट नजरेने बघू शकत नाही. आज थोडक्यात एक मिनिट माझं एक म्हणणं आहे का पर्यटनाचा विकास या ठिकाणी आमदार आशिष जयस्वाल यांनी केलेला नाही. यांनी जे सी प्लान एकदा खेळसी मध्ये सी प्लान उतरवलं होतं ते आता आशिष जयस्वाल आपल्या घरी ठेवलं आहे का कुठे ठेवलं त्याचा शोध घ्यावा लागेल. सी प्लेनचा सी प्लान कुठे गेला? आता हेलिकॉप्टर उतरवणार. मला एक विचारायचं आहे, आता पर्यटक मित्र चोक्से साहेब आहे, त्यांची लाखोची इन्कम डेली इन्कम 24 लाख रुपये आहे. तो पर्यटकचा विकास नाही आहे, त्यांच्या कार्यामध्ये आहे तो बोलू द्या. बरं ठीक सर ऐका, बोला थोडक्यात इथं प्रभू रामानी आमच्या पूर्ण रामटेकला जे नैसर्गिक हे आशीर्वाद दिलेला आहे, इथल्या पर्यटनावर फक्त रामटेकच नाही अख्खा विदर्भ आर्थिकदृष्ट्या सुदृढ होऊ शकतो इतकं पर्यटन पोटेन्शियल रामटेकला आहे. काय झालं नाही आमदार खासदारांनी काही केलं नाही. तुमचे देखील खासदार होते, सरकारची इच्छा नाही त्यावेळेस त्यांनी भरपूर काही केलेलं आहे. काय दिसलं नाही? आता मला सांगा, सन्माननीय मोदी साहेबांनी अयोध्या बांधली पण दिसतंय ना अयोध्या दिसतंय. दिसते, पण रामटेकला काहीच नाही. रामटेकला अपेक्षा अशी आहे, मुद्दे खूप येतील. अपेक्षा अशी आहे, तो प्रभू श्रीरामचंद्र सुद्धा त्याच्या भूमीत बसून खरं तर सगळ्यांनी वचनबद्ध असावं अशी अपेक्षा करत असेल, पण ही अपेक्षा करत असताना त्या अपेक्षा पूर्ण होत नाहीये याचं मनस्वी दुःख खरं त्या मर्यादा पुरुषोत्तमाला, त्या बुद्धांना देखील होत असावं. म्हणून मला असं वाटतं की जो शब्द दिला तो शब्द पूर्ण करणं आवश्यक आहे. आणि ज्यावेळेस तो पूर्ण होतो तेव्हा तो मूर्त स्वरूपातही दिसतो आणि तो दिसला की जनता देखील त्यांचा मूड बनवते आणि तुम्हाला मतदान करते. यानंतर इथेच थांबूयात आणि पुन्हा एकदा भेटूयात पुढल्या मतदारसंघात. मूड